नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई सगळीकडेच हिट अँड रनची प्रकरणे येऊ लागलेली आहेत आणि यामुळे सामान्यांचा संताप आता समोर येतोय। मुंबईत सुद्धा त्याला अपवाद नाही, कारण ज्या पद्धतीने कावेरी नाखवा यांचा भर रस्त्यात मृत्यू झाला तो प्रसंग कुणाही मुंबईकराच्या अंगावर काटा आणणार आहे। हा सगळा भयंकर प्रकार नेमका कसा घडला, आरोपी मिहिर शाह पोलिसांना कसा आणि कुठे सापडला, बघूयात या रिपोर्टमधून। हाच तो मिहिर शाह, ज्याला काही जण रस्त्यावरचा राक्षस म्हणतायत। मयत महिलेच्या कुटुंबियांचे डोळे ज्याला रस्त्यावर फरफटत नेण्याची शिक्षा मिळताना बघण्यासाठी आसुसले, ज्याच्या विरोधात संवेदनशील प्रत्येक मुंबईकराच्या मनात आग आहे, ज्याचे वडील राज्यात ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्या पक्षाचे म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेचे सदस्य, त्या मिहिर शाहवरून त्यानं केलेल्या कारनाम्यावरून आज घडीला महाराष्ट्रासमोर काही प्रश्न उपस्थित झाले, ज्यांची उत्तरं काही सापडत नाहीये। घटनेनंतर तब्बल 60 तासांनंतर मिहिर पोलिसांना सापडला। हा सगळा घटनाक्रम कसा घडला बघा। लोकेशन जुहू ते बोरिवली। शनिवारी रात्री मित्रांसोबत मिहिर दारू प्यायला। रात्री 11:15 वाजता तो जुहू इथल्या तपस बार मधून बाहेर पडला। गाडी बोरिवलीला गेली। 3 मित्रांना घरी सोडलं गेलं। मिहिर शाह यानं ड्रायव्हरकडे लॉंग ड्राईव्हला जाण्याची इच्छा व्यक्त केली। लोकेशन बोरिवली ते मरीन ड्राईव्ह। गाडी मरीन ड्राईव्ह परिसरात आली। घरी परतताना मिहिरनं गाडी चालवण्यासाठी स्वतःकडे घेतली। पहाटे 5:30 वाजता वरळीजवळ त्यानं नाखवा दाम्पत्याला धडक दिली। दोघं BMWच्या बोनेटवर आले। मिहिरनं ब्रेक मारला। प्रदीप नाखवा डाव्या बाजूला पडले। कावेरी नाखवा कार आणि बंपरच्या मध्ये अडकल्या। मिहिर आणि चालकाला ही गोष्ट लक्षात आल्यानंतरही कावेरी नाखवा यांना त्याच अवस्थेत त्यांनी 2 किलोमीटरपर्यंत गाडीमुळे फरफटत नेलं। 2 किलोमीटर दूर जाऊन मिहिर थांबला। चालकाच्या मदतीनं त्यानं कावेरी यांना बाहेर काढलं, रस्त्यावर ठेवलं। चालकानं गाडीचा ताबा घेतला। कावेरी यांच्या अंगावरून गाडी चढवली आणि पुढे नेली। लोकेशन वरळी ते वांद्रे। गाडी वरळीहून वांद्र्याकडे आली। मिहिरनं शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते असलेल्या आपल्या वडिलांना फोन लावला आणि सगळा प्रकार सांगितला। राजेश शाह यांनी मिहिरला पळून जाण्याचा सल्ला दिला। अपघाताची जबाबदारी चालकावर ढकलण्याचा कट आखला। महत्वाचा पुरावा असलेली कारही गायब करण्याचा कट रचला गेला। पोलीस त्यावेळी तिथं पोहोचले आणि तो प्लॅन फसला। लोकेशन कलानगर, वांद्रे ते गोरेगाव। मिहिर शाह तिथून गोरेगावला प्रेयसीकडे गेला। प्रेयसीकडे त्यानं 2 तास झोप काढली। बहिणीनं त्याला तिथून सोबत नेलं। यानंतर मिहिर, त्याची आई आणि बहीण हे बेपत्ता झाले। तिघांनी फोनही बंद केले। शहापूर नंतर मिहिर अखेर विरारमध्ये पोलिसांना सापडला। चालक बिडावत आणि मिहिर या दोघांना आता पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात 12 जणांना अटक करण्यात आली आहे। मिहिरला आज कोर्टात हजर करण्यात आलंय। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहिर शाह याला वरळी पोलिसांनी विरार येथून अटक केलेली आहे आणि आज शिवडी कोर्टात हजर केलेला असताना माननीय न्यायालयाने 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे ती सुनावलेली आहे। या संपूर्णपणे प्रकरणात आज युक्तिवाद देखील तसाच पार पडला। मिहिर शाह याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात सर्व पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला, असा प्रकारचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला। परंतु मिहिर शाह बद्दलचे सर्व पुरावे हे पोलिसांना मिळालेले आहेत असं देखील मिहिर शाहच्या वकिलांकडून सांगण्यात आलं। परंतु माननीय न्यायालयाने पोलीस तपासासाठी 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे ती देण्यात आलेली आहे। आता पोलीस तपासात नक्की काय पुढे येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत होत्या तर दुसरीकडे पालिकेचा बुलडोझर मिहिर ज्या बारमध्ये दारू प्यायला त्या जुहूतल्या तपस बारवर तोडक कारवाई करत होता। पालिकेनं अनधिकृत बांधकाम असल्यानं ही कारवाई केली। पालिकेला आलेली ही जाग पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणाची अगदी अलीकडची आठवण ताजी करून गेली। या संपूर्ण प्रकरणात आता कारवाईला वेग आलेला आहे असं पाहायला मिळतंय। मात्र खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं सगळ्यात पहिला मी दृश्य दाखवतो ती या ठिकाणी या तपसबारवर झालेल्या कारवाईची। या ठिकाणी बुलडोझर होतं आणि या बुलडोझरच्या सहाय्याने या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम होतं या तपसबारचं ते तोडण्यात आलेलं आहे। आता आतील जे अनधिकृत बांधकाम आहे ते सध्या तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर वरती पालिकेचे अधिकारी जे आहे ते आपण पाहू शकतो। पालिकेला हे अनधिकृत बांधकाम या आधी दिसलं नाही का? एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कारवाई करायची म्हणून हे
अनधिकृत बांधकाम दिसलं आणि त्याच्यावर आता हे पालिकेकडून कारवाई करण्यात येते. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर फक्त या ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन नाही केलंय, तर या ठिकाणी प्रथमेश त्यांनी 18,000 रुपयांचं मद्य जे आहे ते प्राशन केलं मित्रांसोबत, अशी देखील माहिती मिळाली. जुहूतील तपसबारचा हा अनधिकृत भाग तर पडला, पण मुंबईतल्या वरळीत राहणाऱ्या नाखवा कुटुंबावरचा दुःखाचा डोंगर काही इतक्यात सरणारा नाही. या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी केला. तेव्हा त्यांनी मिहिरला राक्षस म्हटलं, त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणीही केली. असा नरकातून राक्षस आला तरी असं करणं नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे. आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची. कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता, जसं फरफटत नेलं त्यांनी. हे खूप भयानक आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की हा इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा, हे सगळं ठीक आहे. हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोझर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहिर राजेशावर बुलडोझर चालणार आहे का, त्याच्या घरावर चालणार आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहिर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोझर, हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातलं हे प्रकरण, त्यामुळे सुरुवातीपासूनच आदित्य ठाकरेंनी यावर आक्रमक भूमिका घेतली आणि राजकारणही तापलं. सरकार की तरफ से आरोपी को बचाने की कोशिश चल रही है. ये जो बाप है इस लड़के का, उसका क्रिमिनल रिकॉर्ड चेक कर लीजिए. ये लड़के का जो बाप है, जो शिवसेना शिंदे गुट का जो बोलता है कोई नेता है, उसका क्रिमिनल रिकॉर्ड पुलिस के पास अगर नहीं होगा तो हम दे देंगे. किसी अंडरवर्ल्ड गैंग से उनके संबंध है या इतनी भारी भारी गाड़ी कहाँ से आती है, उसका हिसाब मुंबई पुलिस को अब करना पड़ेगा. ये मुख्यमंत्री का खास आदमी कैसे बना, जिसका संबंध अंडरवर्ल्ड से सीधा है. उपनेता पद असलं म्हणून तर त्याच्या मुलाने केलेली चूक त्यांनी का भोगायची. माझ्या मुलाने जर काय एखाद्याचा प्रकार केला असेल त्याची चूक मी का भोगू. आणि म्हणून त्याचा राजकीय सांगड लावू नका. कुणाच्या हाताने दुर्घटना होऊ शकते, ज्याच्या हाताने ती होईल त्यांना ही शिक्षाही दिल्या जाईल. एकीकडे शिंदेच्या शिवसेनेत नेतेही भूमिका मांडत होते, तर तितक्यात शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी मिहिर शाह याच्या वडिलांना म्हणजेच राजेश शाह यांना उपनेते पदावरून काढून टाकलं, तसं पत्रकच काढलं. मैं इतना ही कहूँगा कि कोई भी केस में गवर्नमेंट की तरफ से किसी को भी सपोर्ट नहीं किया जाएगा, किसी को भी मदद नहीं होगी. मेरे इंस्ट्रक्शन आपने देखे, पुणे में भी एक्शन हुई है और यहाँ भी आप देख रहे हैं एक्शन हो रही है, एक्शन होगी. किसी को भी छोड़ा नहीं जाएगा. कोई भी इलीगल काम करेगा उसको कानून छोड़ेगा नहीं. आता या सगळ्या प्रकरणानंतर काही गंभीर सवाल उपस्थित होत आहेत, ज्यांची उत्तरं सामान्य मुंबईकरांना, तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांना या सरकारी यंत्रणेला द्यावीच लागतील. गरिबांसाठी एक न्याय आणि श्रीमंतांसाठी दुसरा न्याय का? श्रीमंतांना आलेला पैशाचा आणि सत्तेचा माज कधी उतरणार? पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर भ्रष्ट यंत्रणेनं धडाच घेतला नाही का? गरीब सर्वसामान्यांचा जीव स्वस्त झालाय की या देशातला न्याय महागलाय? प्रश्न आता हा आहे की हे एक प्रकरण नाहीये. पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक मधली प्रकरणही आपल्या समोर आहेत. या सगळ्या प्रकरणांमध्ये प्रतीक्षा न्यायाचीच आहे. त्यातलं मिहिर शाह हे राजकीय प्रभाव असल्यानं चर्चेत आलेलं प्रकरण. आता या निमित्तानं खरी गरज आहे ती या देशात सर्वांसाठी कायदा सारखाच कठोर आहे हे दाखवून देण्याची. अन्यथा रस्त्यावरून दुचाकीनं जाणारे, फुटपाथवरून चालणारे, त्या कडेला झोपणारे किड्या मुंग्यांचं स्मरण सोसण्यासाठी जन्मलेत हाच संदेश जाईल. गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.